नवनाथ कोंडिलकर यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला सामना सुरू करा. मराई जांभिवली संघाचे पाठी राखे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्या, अन्यथा पेनल्टी येईल आणि ते सगळ्यांनी खुर्चीवर बसायचं आहे ही नोंद घ्या. त्याच्यामुळे सक्तीचे नियम आहेत. खुर्च्या नसतील तर खुर्च्या पुरवा त्यांना, परंतु खुर्च्या द्या. खुर्च्या बाजूला घेऊन जातात लोक, परंतु कुणीही खेळाडू कक्षाने बसायचं नाही हे आम्ही वारंवार पहिल्यांदा विनंती म्हणून सांगतो, नंतर सरळ पेनल्टी देण्यात येईल हे पण सांगतो. त्याच्यामुळे बघा खुर्च्या स्वतः आणून दिल्या आयोजकांनी, त्याच्यामुळे तुम्हाला हे डिसिप्लिन पाळणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रोशन घरातची दांडी गोल करतोय अलंकार तांडे. आणि गाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान रोखतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, असंख्य पद ज्यांच्या शिरप्याच्या मध्ये अगदी लिहिया रोवली गेली, परंतु फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी लढा देणारे, नवे नवे शेतकऱ्यांसाठी कारावास कारागृहही सोसणारे आणि इंग्रजांना कुळ कायदा बदलायला लावणारे आदरणीय आमचे आराध्य दैवत दिबा पाटील साहेब यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मी मानवंदना देतो. मंगेश कोंडिलकर जांभिवली याला विनंती करतोय आपण मंचामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. मंगेश कोंडिलकर जांभिवली. स्पर्धेचे नियम मी सांगू इच्छितोय. टॉस इनिंग ब्रेकमध्येच होणार आणि टॉसच्या अगोदर जे कोणी संघ असतील त्यांनी प्रवेश फी द्यायची. हा स्पर्धेचा नियम फिक्स आहे, त्याशिवाय टॉस केली जाणार नाही. स्पर्धेच्या टॉसच्या अगोदरच प्रवेश फी द्यायची, त्याच्यामध्ये वेगळी मैत्री काही जपली जाणार नाही. चेंडू हवेत राहिलाय, बराच वेळ हवेत राहिलाय, सुटतोय झेल. कव्हर पॉईंटला हा सुटलेला झेल आहे. धावा देऊन जाईल तब्बल 2 आणि त्याच्यामुळे धाबांवर धावा लागतायत. त्या 3 चेंडूमध्ये 1 बाद 4. मर्याई जांभिवली संघाचे 2 फलंदाज. रोशन घरत मात्र 0वरती बाद झाला. आता मात्र आपण पाहतो स्ट्राईकवर प्रणित कोंडिलकर तर नॉन स्ट्राईकला नीरज कोंडिलकर. स्वराज्य चषक 2024. मित्रांनो, राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, परंतु स्वराज्य व्हावे हे छत्रपती शिवाजी महाराजांची आकांक्षा. इच्छेला आकांक्षामध्ये उतरवलं. लोक कल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. हे उगाचच नाही, कारण राजा होण्यासाठी पहिल्यांदा लढावे करावे लागत आहेत, परंतु जाणता राजा होण्यासाठी मात्र तुम्हाला प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. ते पोटच्या पोरासारखं संगोपन केलं. बाळ सुधागर ग्रह केले. युद्धामध्ये मरण पावलेल्या मावळ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यांचे शिक्षण, त्यांचं कुटुंब सगळ्याची जबाबदारी घेतली. पाणी अडवा, पाणी जिरवा यासारख्या अनेक स्कीम राबवल्या. शेतीला प्राधान्य दिलं. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणत मावळा बनवला आणि मावळ्या या एका शब्दानं परिवर्तनाची लढाई लढत आपण स्वराज्य निर्माण केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव काळ असा होता की ज्या काळामध्ये एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. नाही तर आजकाल दिवसा आड पेपरला न्यूज असते. म्हणूनच
हा राजा फक्त राजा नव्हता तर तो जाणता राजा बनला. इथे जाणता खेळ कोण करेल? आतापर्यंतचा बराच अंगाने या स्पर्धेला रंग भरलेत. कधी गोलंदाजांचं नंदनवन तर कधी फलंदाजांचा विस्फोटक खेळ या स्पर्धेचं मुख्य अंग राहिलंय, ज्याच्यामध्ये गुणवत्ता आणि तोच मात्र इथे सरस ठरताना पाहतोय. आजचा पहिला सामना पाहिला तर चिखले संघाला 17 धाव्यांवर ऑल आऊट केलं या बोर्ले संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र धावांचा पाऊस पडला, धावांचा पाठलागही चांगला झाला. आणि तिसरा सामना आता मात्र काय रंग भरेल. आतिशमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत तब्बल 2-1 धाव त्यानं मोजली आहे. नीरज कोंडिलकर आणि प्रणित कोंडिलकर हे दोन कोंडिलकर बंधू आपल्या मर्याई जांभिवली संघासाठी सज्ज आहेत. दिशा दिली आहे परंतु ह्या अंतर राहिला. क्षेत्ररक्षक चाचपडत राहिलाय. स्काय इसके वाय आकाश पाटील चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकला. त्यानं चांगला प्रयत्न केला गलीमध्ये, परंतु कदाचित हाय जंप तिथे गरजेची होती. आणि क्रिकेटमध्ये त्यासाठी फिटनेस असावा लागतं, परंतु आजकाल क्रिकेटमध्ये फिटनेसला वेळ कुठे आहे. आज दररोज 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 क्रिकेट खेळली जाते आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि एवढंच नव्हे तर डेमध्ये 2 राऊंड आणि नाईटला 1 राऊंड. आणि तिन्ही सामने पराभूत होऊन 10 वाजता झोपले. पण ही झोपण्याची प्रक्रिया बंद करावी लागेल. तुम्हाला जागा राहायचं असेल तर वाट पाहावी लागेल. आयुष्यामध्ये मिळणारी कोणतीही फुकटची गोष्ट अगदी साधी सोपी वाटते. मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये ना, जिथून पॅकर्स आले ना तिथून क्रिकेटची दिशा बदलली. कारण क्रिकेटर्सला वाटतच नाही की सामना कसा खेळला गेला पाहिजे. ज्या दिवशी स्वतःच्या खिशातील पैसे जाऊन आपण एंट्री टाकू ना, त्या दिवशी खेळाची किंमत राहील. स्वतःच्या पैशाची किंमत स्वतःला नेहमी लागते, परंतु दुसऱ्याच्या पैशाची किंमत फार कमी वाटते. अनेक पॅकर्स यशस्वी होतीलही दादा, परंतु पॅकर्सच्या एंट्रीची फायनल जिंकल्यानंतर पॅकर्सच्या हातात किती पैसे पडतात ते एकदा पॅकर्सलाही विचारा. परंतु तरीही या मुलांवर असलेलं प्रेम, खेळावर असलेल्या निष्ठा दाखवत मात्र पॅकर्स आपल्या खिशाला झीज देत पैसे टाकतायत. पॅकरचं कौतुक जरूर राहील, पण त्यासाठी मित्रांनो आपल्या टीम सक्षम बनवा. मी नेहमी सांगतो की ABCDE या गटांमध्ये तुम्ही नका राहू. ही सगळी गटं एकत्र करा आणि सगळ्या चिठ्ठ्या एकत्र उडवा आणि खेळाचं नंदनवन तुम्ही करूया. ज्या दिवशी ह्या गट एकत्र होतील ना, त्याच्यामधला अशोकदादा दुसरा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक गावामध्ये एकच टीम बनेल. कितीही वाद असू द्या, खिशाला झीज बसली की गावातल्या टीम आपोआप एक बनतील. आणि ज्या दिवशी तुमचे मतभेद बाजूला होतील त्या दिवशी संपूर्ण गाव त्या एक टीमच्या पाठी सदैव राहील. मग तुम्हाला पॅकरची गरज पडणारच नाही आहे, ज्या दिवशी गाव तुमच्यासोबत राहील. कारण मग प्रतिष्ठा लागेल. गावदेवी बेलवलीला जिंकायचं आहे, जय हनुमान बोरलेला जिंकायचं आहे. दररोज 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 नवीन नाव नाही राहणार, परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला पहिला गाव एकत्र बांधावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये 11 असतात, 11मधले 4 बाजूला, 3 बाजूला आणि मग राहिलेले 2 बाजूला. ही सगळी मंडळी बाजूला बाजूला एका टीममध्ये पाहिलं तर 3 गट असतात. एकानं कॅच घेतली तो म्हणतो उगाचच कॅच घेतली, दुसरा म्हणतो बरीच झाली सुटली असती तर. कारण तुमच्याकडे पाहणारे, ऐकणारे, तुम्हाला हरवणारेही तुमच्यासोबत आलेले असतात. त्याच्यामुळे ज्या वेळेला हरवणारे येतात ना, त्यांना दाखवा एकदा की आम्हाला गावासाठी जिंकायचं आहे. हा गावासाठी खेळ राहील का? आतापर्यंत रोखून धरलाय मर्याई जांभिवली संघाला. 10वा चेंडू डॉट खेळाय. 14 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 10 चेंडू निर्धाव खेळलेत. ते म्हणजेच मर्याई जांभिवली संघाचे फलंदाज. इथे कमीत कमी 40-45 धावा जोडाव्या लागतील. आणि सुरुंगपाडा संघाला नावावर जाऊ नका, तर सुरुंग जेव्हा लावतात ना तेव्हा ते कुणालाच ऐकत नाहीत. कारण त्यांचा खेळ खूप बहारदार आहे आणि आम्ही तो जवळून पाहिला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तुम्हाला धावांचं आव्हान मोठं उभं करावं लागेल. धावा जोडले जाते, तब्बल 2 धावा, चांगला पाठलाग राहिला. क्रिकेटचं सूत्र आहे, एकानं पसरवला दुसऱ्यानं सावरायचं. सरळ धावा सुटला, चेंडूला सीमारेषेच्या आत रोखलं, फेकी झाली थडब्यांच्या मधून आणि धावा मात्र मिळाल्या 2. बऱ्याच अवधीनंतर आलेल्या धावांनी धावफलक अगदी हळुवारपणे पुढे जाऊन ठेवतोय तो 11वर. 1 बाद 11. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र मिडविकेटला तैनात आहे. चेंडू उचलेल, फेकेल, तत्पूर्वी मात्र 2 धावा घेतल्या जातील. फेकी चांगली झाली
आणि हिट ही चांगली झाली, पण धावा मात्र आल्या तब्बल 2. अलंकार तांडेल वैयक्तिक दुसरा षटक फेकतोय, ज्यानं आतापर्यंत 1.4 चेंडूंच्या खेळामध्ये एक फलंदाजाला बाद केलाय आणि धावा मात्र दिलेत 8. चांगली गोलंदाजी. अलंकार तांडेल ही रन खऱ्या विचार केला तर रन रोखण्यासाठी नेहमी सक्षम असलेली गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत आहे. फिरकीची जादूगारी डावखुऱ्याला देवानं दिलेली देणगी आहे आणि ती मात्र फिरवली जाते. आपल्या क्रिकेटमध्ये सिंगलला किंमत नाही, दुहेरीला महत्त्व नाही. इथे फक्त चौकार षटकांची भाषा बोलली जाते आहे आणि मग चांगले चांगले फटके दाखवायचे, आसमानी फटके खेळायचे, स्टेटसला ठेवायचे आणि मग धाबा भले 20 बनल्या तरी चालतील. स्वीटचा हा फटका इथे मात्र फसला होता जरूर. शतरक्षक कम्माल इथे राहिलाय. सुरुंगपाडा संघाचे शतरक्षक जान लावतात या सामन्यामध्ये. बॅटची काढा मात्र लागली गेली आणि पंचांनी मी म्हणेन की मंत्रमुग्ध केलं या स्पर्धेमध्ये सुदर्शन पाटील सर. कारण एकही कंप्लेंट पंचांची नाही, कारण आयोजक आनंद बुवा आणि टीम आहे. कारण आपण जेव्हा जेव्हा संकट येतील ना, ती संकट लिलेवर पेलण्याची जबाबदारी आनंद बुवानी घेतली. धाबांवर धावा लागले त्या तब्बल 14. उत्तम संगीत हे त्यांचा ब्रँड राहिलं आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीतरी करत राहा आणि काहीतरी केलं बरंच काही मिळतं, त्यासाठी करत राहिलं पाहिजे. नारपोली संघाचा संघनायक आणि ब्लू डायमंड करंजाळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. मी वारंवार सांगतो की जर संघनायक रेडी नसतील दोन्ही पण, आणि जर पहिली इनिंग संपली आणि दुसरी इनिंग सुरू झाली तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. नारपोली आणि करंजाळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. पंचांकडे कटाक्ष टाकून काही अर्थ नाही. पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील, त्याच्यामुळे पंचांकडे कटाक्षाचा काही प्रश्नच नाही उरत. संतोषजी पवार सर असतील, द्वारकानाथ चोरगे सर असतील, शिवदास वाघमारे असतील, 3 पंचांनी मात्र उत्तम कामगिरी पाहिली आहे. यांची कामगिरी राहिली उत्तम. चांगला फटका, स्वीपचा फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्पिनरच्या दिशेनं, लॉंगच्या दिशेने चेंडू गेला आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहिले, परंतु ही रिस्की रन असू शकते. कारण पंच वळतायत तिसऱ्या अंपायर्सकडे. इथे मात्र तिसरा डोळा लावला जाईल. DK चोरगे बेलोरी सर मात्र पाहतील की इथे फलंदाज रनआउट आहे की सुखरूप पोहोचलाय. OUT आउट. धावता धावता मात्र कंबर लचकली की काय, परंतु ही रिस्की रन होती यातील मात्र शंका नाही. ही रिस्की रन मात्र घेण्यामध्ये यशस्वी नाही ठरले आणि त्याच्यामुळेच फलंदाज झाला बाद. बाद होणाऱ्या फलंदाज नाव होतं ते म्हणजेच नीरज कोंडिलकर. फार भरीव कामगिरी नाही राहिली आतापर्यंत. 9 चेंडूमध्ये 8 धावा प्रणित कोंडिलकरनं केलेत आणि जयदास कोंडिलकर या कोंडिलकर बंधूंना मात्र आता इथे दहशत गाजवावी लागणार आहे. कारण एका काळी जांभिवली संघाची दहशत अफलातून होती, ती दहशत पुन्हा एकदा दाखवावी लागेल. आशिष मते ज्यानं 1 चेंडूमध्ये 2 धावा दिलेत. सोळा धावा. टिचून गोलंदाजी केली जाते. कारण सुरुंगपाडा संघाचा खेळ आम्ही बऱ्याच मैदानावरती पाहिला आहे. कोणच्या रजनीमध्ये त्यांनी मंत्रमुग्ध केलं होतं आणि सुरुंगपाडा संघ रजनीच्या कुशीमधले सामने खूप सुंदर खेळतो. त्याच्यामुळे मर्याई जांभिवली संघाला विचार करायचा असेल ना तर मात्र एक 40-45 धावा पहिल्यांदा जोडाव्या लागतील.
एकेरी दुहेरीवर भर दिला जातोय. इथं प्रयत्न मी तुझं नेमकं काय होतं, नेमकं काय करायचं होतं, एकाला आउटच करायचा होता की काय, असंच जणू ठरलं होतं. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्यांचा प्रयत्न राहिला सफल आणि फलंदाज झाला रनआउट. तीन पूर्णांक 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. धावांचा इथे दुष्काळ पडलाय जरूर. धावा जमत नाहीयेत, धावा रोखून धरल्या जात आहेत. चला नारपोली आणि करंजाडे दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचं आहे. नारपोली आणि करंजाडे वारंवार अनाऊन्समेंट होणार नाही याची नोंद घ्या आपण. हा फटका मात्र फसला आणि कव्हरच्या डोक्यावरून लागवण्याचा प्रयत्न असफल राहिला. फलंदाज मात्र झाला तिथे बाद. एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला होता आणि सौरभने मात्र टिपलाय हात झेल. फलंदाज आणखीन एक बाद झाला. तू एका पाठोपाठ एक फलंदाज बाद इथे होताना आपण पाहतोय. कारण इथे विचार केला ना तर मात्र केविळवाणी अवस्था आता झाली आहे. आजकाल फक्त पैशावरच केलं जातं. बेईमानीच्या दुनियेत बेमौत मरतो इमानदारीचं नातं. दररोज दररोज नवं शोधणाऱ्याला हमखास नवं मिळत जातं. खरेपणा जपणाऱ्याच्या हातावर जसं फुलपाखरू आपला रंग सोडून जातो. आजकाल प्रेम किती राहिलंय, कारण सगळ्यात जास्त प्रेम पैशावरच असतं. पैसा असला की सगळं साध्य होतं आणि पैसा नसला की सगळं असाध्य. त्याच्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू. इथे पूर्वार्धामध्ये फार भरीव कामगिरी नाही करू शकला आतापर्यंत. सचिन तेंडुलकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 18 धावा, फक्त धावा 18 लागलेत. दोन कर्णधार आलेत का दोन्ही पण? नारपोली संघनायक रेडी आहे. ब्लू डायमंड करंजाडे. मोठा फटका हाही फसलाय आणि इथे मात्र सुरुंगपाडा संघानं अक्षरशः सुरुंग लावलाय फलंदाजीला. ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला जयदास कोंडलकर सारख्या ताकदवान फलंदाजाला परतवलं आणि इथे 6व्या क्रमांकाचा फलंदाज झाला. आमच्या मंचावर सन्माननीय
कुमार दिवेश पवार यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं आम्ही सर्वप्रथम शब्द समजाने हार्दिक हार्दिक स्वागत करते. ओव्हर टू कमेंट बॉक्स. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आणि हे राज्य स्वराज्य आहे, या स्वराज्यामध्ये या स्वराज्य चषकामध्ये प्रत्येक पाहुण्यांचं आवभगत करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहिलं आहे. त्या कर्तव्याला न्याय देत ही सगळी मंडळी सांगण्याच्या मैदानावरती काय उत्तमरित्या ही स्पर्धा साकारली जाते. सगळ्यांचं योगदान खूप छान आहे. इथे कोणताही पक्ष नाही, कोणताही भेदभाव नाही. स्वराज्यामध्ये जसं नांदलंय ते स्वराज्यासारखं जिथेही या मंचावर आपण वातावरण पाहतो. हा एक फटका चांगला आहे, मिडविकेटला ट्रॅव्हल झाला आहे, जरूर शतरक्षी जरूर चेंडूपर्यंत येईल, सुंदर फेकी होतीये आणि इथेही धोका होऊ शकला असता. 2 धावा कदाचित इथे कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु धावा मात्र खूपच कमी आहेत, त्याच्यामुळे धापलकर धावा लागत आहेत त्या 19. दुसरी धाव घेण्याचा प्रश्न आता मात्र बऱ्याच वेळा खुणावतोय. कुणाल कोंडिलकर, जयेश पाटील मोठे फटके सामन्यामध्ये लगावलेच गेले नाहीयेत. एक चौकार सोडला तर एकही मोठा फटका पूर्वार्धामध्ये मर्याई जांभेवली संघाचा फलंदाज लगावू शकला नाहीये. ब्लू डायमंड करंजाडे संघाचा संघनायक स्वीट साऊंड जरूर पाहिला इथे, पण धाव मात्र घेतली जाईल. ती एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावा मात्र आता चांगल्या रीतीने घेतल्या, कारण आता या धावा येतील ना त्याच धावा लढण्याचं बळ देतील. 21 धावा धापलकरती लागत आहेत. 6 बाद 21, 2 चेंडूचा पूर्वार्ध फक्त शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये 2 मोठ्या फटक्या जरी आले ना तरी 30+ नॉट बॅड स्कोर या धावपट्टीवर, कारण 17वर टीम ऑल आऊट झाले, 22वर टीम ऑल आऊट झाले आहेत. त्याच्यामुळे या मैदानावरती मर्याई संघ तुम्हालाही संधी आहे. समान न्याय आहे या धावपट्टीवरती. एक धाव, दुसऱ्या रनचा प्रयत्न, कुठं नेमका फेकला हा प्रश्न आहे. फलंदाजांनी टिपण्याचा प्रयत्न केला होता की काय, असाच काहीसा इरादा या क्षेत्ररक्षकानं दाखवलाय. पाहिलं नाही, सरळ फेकून दिला, पण धावा आल्या तर 2. 23 धावा या चेंडूवर षटकार आला तर बनतील 29. 30चं आव्हान उभं राहील. 30 मध्येही लढू शकतो संघ, परंतु त्यासाठी षटकार येईल की गोलंदाज पुन्हा एकदा सचिन तांडेल उत्तम चेंडू टाकेल. 4.76ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. अतिशय खराब सुरुवात झाली ती म्हणजे जांभेवली संघाची. पहिल्या सामन्यात जशी सुरुवात झाली बोर्ले संघाची, परंतु मधल्या फलीनं तो डाव सावरला होता. 40 धावा ते जमवल्या होत्या. अंतिम चेंडूवर फलंदाज झाला बाद. 23 धावा धापलकरती राहिल्या. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय, त्याच्यामुळे माना मात्र खाली टाकल्या जातील. परंतु लढण्याची इच्छा जर मर्याई जांभेवली संघामध्ये असेल ना तर हेही आव्हान कडवं करण्याची क्षमता हा संघ राखून ठेवतो. त्याच्यामुळे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान आहे. कसं काय घडेल, धावांचा पाठलाग सहज केला जाईल की फलंदाजी जरी फेल झाली असेल तरी गोलंदाजीमध्ये उत्तम काम करत मर्याई जांभेवली संघ हे आव्हान रोखेल का? उत्तरार्ध मात्र आपण ऐकूया अमित पाजी यांच्या गोडवाणीतून. कॅप्टनला विनंती असेल वेळ घालवू नका, लगेच या. यस, बॉल जर पडला तर मग नारपोली टीमला काय दिलं जाईल? टॉस होईल. विशालजी जाधव कोळखे यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय.
विशालजी जाधव कोळखे, ब्ल्यू डायमंड करंजाळे. पहिला चेंडू पडला तर टॉस दिली जाईल समोर. तुम्ही समोर दिसून फायदा नाही, टॉसला यावं लागेल इथे. तर या टॉस केलं जाईल लगेचच. भाई पाटील यांना विनंती करतो टॉस करायचे आपल्या शुभ हस्ते. भाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आज अशोकदादांना रात्रभर पाठवायचे नाही आहेत, कारण जोपर्यंत बोरले संघ आहे तोपर्यंत ते आहेत. भाई पाटील भाई पाटलांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल लागला चॅलेंजर नारपोली संघाच्या बाजूने. आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षक. आपल्या संघाची ताकद कोण आहे? नारपोली संघामध्ये ताकद तशी खूप आहे, त्याच्यामुळे ते सांगतात ताकद आहेत सांगायचे नाहीत, लपून ठेवलेत. नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय. करंजाडे संघ यंदा खूप छान खेळला आहे, बऱ्याच टुर्नामेंटमध्ये त्यांचा खेळ राहिला आहे, कारण ववळ्याची टुर्नामेंट त्यांनी गाजवली, उत्तम खेळ त्यांचा राहिला आहे. प्रथम फलंदाजी आली आहे, कारण इथे प्रथम फलंदाजीमध्ये बऱ्याचशा ढेपळला आहे. परंतु आपला नेमका प्लॅन काय असणार आहे? काय नाही, आमचा प्लॅन असणार फक्त आम्ही टार्गेट चांगला सेट करू आणि डिपेंड करू ना. एकच प्रश्न, 10 संघामध्ये पहिला राऊंड 5 षटकांचा खेळला जातो. आतापर्यंत तुम्ही कुठे असं खेळलात का? आत्तापर्यंत नाही केलो, ओवलेलाच केलो, पण 10 संघामध्ये कुठंच नाही केलो अजूनपर्यंत. दोघांचंही खूप खूप कौतुक आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आत्तापर्यंत 10 टीमच्या लॉर्ड्समध्ये कोणताही संघ 5 ओव्हरचा सामना पहिल्यांदा खेळला नाही आहे. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळे होऊ द्या आयोजकांसाठी की 10 संघ असताना सुद्धा पहिला सगळ्या सामन्यामधल्या पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचं खेळण्याचं धाडस माझा सगळ्यांनी दाखवलं आहे. त्याबद्दल या आयोजकांचं विशेष कौतुक. नाणेफेकीचा कौल लागला नारपोली संघाच्या बाजूनं आणि स्वीकारलाय गोलंदाजी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया बंधु, सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तरार्ध के लिए हम आपके साथ जुड़ चुके हैं, लेकिन फिलहाल देखा जाए तो स्कोर पहुंच चुका है 1, मगर नुकसान 2 रन बन चुके. और आतिश मत अभी तक उन्होंने खाता ओपन नहीं किया. वैभव टांडेल और ये गई हवा में, लेकिन कैच इट, छोड़ो कैच. इसी के साथ इस सिंगल कैच को पकड़ना चाहिए. कैचेस विन द मैचेस क्रिकेट में गए थे. पकड़ो कैच, जीतो मैच. तुम जानबूझकर नहीं छोड़ रहे, इसलिए कैच छोड़ा. दिल इस बार देखा जाए गेंदबाज का टूटा, लेकिन उसका नुकसान सूरज पाटिल को हुआ, इसलिए वो भाग गए. टीम का स्कोर 3. बॉल इस बार यहां जोरदार प्रहार करने गए थे, संपर्क मजबूती का इतना खासा नहीं हो चुका, लेकिन सिंगल. खऱ्या अर्थाने स्पर्धेचा नियम राहिला की टॉस करण्याच्या अगोदर प्रवेश फी द्यायची असते, परंतु आम्ही ही टॉस करून घेतले. तरी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण आपली प्रवेश फी दिली असेल तर ओके, नसेल दिली तर लगेचच द्यायची आहे. धन्यवाद. यस, इसका मतलब दोस्ती काफी, उधारी सी माफी. 4 पे स्कोर. ओ, बॉल को देख के मारना चाहिए. ऑन साइड के ऊपर खींचने का प्रयास किया था. अगर इसे पॉइंट के ऊपर खेलते, कवर के क्षेत्र में खेलते तो रन मिल जाते थे, लेकिन गेंद में गति भी अच्छी थी. और इस प्रकार देखा जाए तो ये समीर कोंडिलकर जो गेंदबाजी करे, इनकी आखिरी गेंद शेष है. एक छोटा सा टारगेट है, पिच के ऊपर रन नहीं बन रहे इतनी मजबूती के साथ. लेकिन आपने देखा होगा कि पहला मैच जो चिखले और बोरले के बीच हुआ, काफी खतरनाक हुआ. ड्राइव सुंदर शॉट है, लेकिन फील्डर मौजूद है.
एक खराब ये क्षेत्रक्षण, ये देखिए भाई साहब किधर थ्रो कर रहा है। और 2 रन जरूर मिलेंगे, निशाना सटीक चाहिए। 2 रनों के साथ देखा जाए तो स्कोर पहुंच चुका है इस बड़ा टीम का 6 रन। सचिन तांडेल इस टीम के बहुत ही बढ़िया सपोर्टर है, अच्छे खिलाड़ी है। उनके नेतृत्व में टीम खेल रही है और टीम का स्कोर 6 फिगर में जा चुका है। वैभव तांडेल 5 पे खेल रहे, अतीश मते 1 पे खेल रहे। 24 का टारगेट है, तो जीतने के लिए इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से रन चाहिए 18 रन की जरूरत है। 24 इवेंट की ये शानदार क्लैरिटी, डीजे सैंडी, डीजे SDC। और अभी 24 में 18 चाहिए हमारे। इस बार देखा जाए पूरी तरह से देखा हमने स्क्रीन के ऊपर, स्क्रीन भी काफ़ी कड़क है। 24 इवेंट की ये शानदार क्लैरिटी और जबरदस्त जहाँ जाते चाहे 5 दिन 6 दिन तंबू वही गाड़ देते, मतलब डे नाइट काम चलता है। लेकिन अपनी मेहनत है, अपनी क्लैरिटी है। इसके पीछे संदेश भाई का हम स्वागत कर रहे हैं, संदेश पाटिल। उन्होंने कड़ी मेहनत ली है। ये रिवर्स स्वीप अटेंड करने गए थे, लेकिन गेंदबाज आ चुके प्रफुल्ल कोंडिलकर गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए। छोटा सा टारगेट है, काटा छोटा होता है तभी ज्यादा चुभता है, लेकिन टच चाहिए। वो टच जब लगती है ना तो टीम का स्कोर 6। ये उड़ाया, ये जाएगी, ये जाएगी। मैं बोला ना, बोला तो बोला, बोला तो बोला, छवा। पर ये गेंद है तो देखिए संतोष पवार जी ने भगवान श्री कृष्ण का सुदर्शन चक्र घुमाया। अगली गेंद फील्ड है, बल्लेबाज के पास मौका है, सुनहरा टाइम है, मारना चाहिए इस गेंद को, तड़ी देना चाहिए। लेकिन इस बार देखिए गेंद को दूर रखा बल्लेबाज से और गेंद और बल्ले के बीच मिलन होने नहीं दिया। क्या है तो टीम का स्कोर 11। डॉट गेंद चली गई। ओ अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया गेंद को ये बहुत ही शानदार आगे फेंका था। बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया था ऑन साइड के ऊपर, कवर के क्षेत्र ऑफ साइड के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के बीच मिलन नहीं हो चुका है। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में 11 पे स्कोर रुका हुआ है। 13 रनों की जरूरत है 21 बॉल में सुरंगबाड़ा टीम को। 5 पे कह रहे वैभव, आतिश कह रहे 5 पे। टीम का स्कोर है 11। आतिश को बांधा, आतिश को पूरी तरह से गेंदबाज ने उसका जायजा लिया, उसे भांप लिया कि बॉल कहाँ डालना चाहिए, और उस तरह से इस बार देखा जाए बीट कर रहा है गेंदबाज प्रफुल्ल का कोंडिलकर। इस बार देखिए मिडल लेग स्टंप के ऊपर एक गेंद थी और इसे सामने स्ट्रोक लगा दिया है, लेकिन सिंगल ही मिलेगा। बढ़िया क्षेत्रक्षण दूसरे के लिए भाग रहे थे, रन होने वाली थी, लेकिन मंसूबा ठीक ठाक नहीं है। ऐसे हालात में इस गेंद के ऊपर एक सिंगल और इस बार स्कोर 12 विदाउट लॉस से काम चल रहा है। 19 में चाहिए 12। आप सभी लोग देख रहे हैं स्वराज्य ट्रॉफी 2024 जय चेरोबा क्रिकेट टीम सांगड़े और ग्रामस्थ मंडल सांगड़े के माध्यम से किया हुआ डे नाइट भव्य प्रतियोगिता। कैच कौन पकड़ेगा विकेट कीपर? ये भाई साहब कैच को छोड़ो मत यार, कैच छोड़ने से कुछ फायदा नहीं है। तुम जानबूझकर नहीं छोड़े, लेकिन कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कही थी। जब 4 रन पे
थिसारा परेरा ने रोहित शर्मा को जीवन दान दिया तो 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे थिसारा परेरा ने फोन किया था, ठोक दीजिए। उन्नीस मिनट घड़ी के अंदर कुणाल कोंडिलकर बंधु गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए 18 में चाहिए 12 रन। हो भी सकता है कुछ, बस वो बनाने वाला चाहिए। लक्ष्य सुरंग बना के सामने विकेट उखाड़ दो, मजा आ जाएगा। 2 छक्के लगाओ, मैच जल्दी फिनिश। टीम का स्कोर 12। स्कोर सामने आई अतीश मते। 18 में 12 चाहिए। मैच की शुरुआत कीजिए। कुणाल चल, नंदा अस्त व्यस्त, ठोक। क्लीन बोल्ड होके अपने ड्रेसिंग रूम में वापस आ रहे। टीम का स्कोर है 12, 1 विकेट के नुकसान पे। सुंदर ये गेंद थी, स्टंप टू स्टंप गेंद थी, जाकर के विकेट के ऊपर टकरा गई। लकड़ा तितर बितर हो गया। पवार साहब जी को ठोकने का वह मौका भी मिला इस बार देखा जाए तो। और यहाँ पहला झटका लगा 12 पे, पहला विकेट गिरता हुआ सुरंग पर। टीम का शानदार जानदार आयोजन, नियोजन, पूरी तरह से फंड लाइट भी बहुत ही बढ़िया है। लोग इस मैच का गवाह है। सुंदर तरीके से आयोजन, चमकदार ट्रॉफी इस बार देखा जाए। और टकटकी से लोग इस मैच को देख रहे। जो दर्शक अपना कीमती समय निकालकर यूट्यूब के ऊपर मैच देख रहे, उन तमाम दर्शकों का मैं अमित जी मात्रे हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूँ। 12 रन 1 विकेट के नुकसान पे। आखिरी 17 गेंदों में जीतने के लिए 12 रन चाहिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके अलंकार तांडेल बाएं हाथ के बल्लेबाज है। फुल टॉस गेंद को पॉइंट के क्षेत्र में दिशा दी हल्के हाथों से। एक सिंगल जरूर मिलेगा। पॉइंट के फील्डर ने गेंद को फील्ड किया, लेकिन 1 रन लेने में दोनों बल्लेबाज कामयाब बने। 1 के साथ स्कोर 13 के घर में। जीतने के लिए अभी तक मुझे लग रहा है कि 11 रनों की जरूरत है। अंपायर की भूमिका में संतोष जी पवार और शिवदास जी वाघमारे साहब, हमारे दरगाह स्वर्गीय साहब। कमेंट्री बॉक्स में हमारे सीनियर, हमारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिव व्याख्यात दिनेश पाटिल बंधु मौजूद है। हिंदी के हमारे और टॉपेज लपक लिया क्या जिसी के साथ। चलिए आओ घर के अंदर आराम करने।
कैमरामैन ने उन्हें कैद किया है। अब चाहिए 12 में 8 रन और गेंदबाज है ये देखिए एसडीसी सैंडी का ये सुंदर लोगो मस्त बनाया है। रोशन ऋतिक, सैंडी, डीजे, एसडीसी। और जीतने के लिए 12 में चाहिए 8 रन। मुश्किल नहीं है कोई, लेकिन आसान भी उतना नहीं है। अनिश्चितताओं का खेल ये देखना पड़ेगा कौन सी टीम जीतेगी, कौन से गांव का नाम रोशन होगा, जाम्भिवली या सुरंगपड़ा जाम्भिवली। लेकिन सुरंगपड़ा टीम को जीतने के लिए 12 में चाहिए 8 रन। इस बार चौथे गेंदबाज प्रफुल्ल केदारी, प्रफुल्ल कोंडिलकर माफ कीजिए, केदारी यानी कि एक सावले के हमारे प्रफुल्ल भाई किया खतरा, खतरा ये बनेगा क्या नहीं। भाग्य ने साथ दिया, रन चुराया, 2 के साथ स्कोर पहुंच चुका है 18 स्कोर, 2 विकेट के नुकसान पे। डगआउट शांत रही है सुरंगपड़ा टीम, क्योंकि आपका आवाज है माइक के अंदर आ रहा है, हम आपसे नजदीक है और वो आवाज यूट्यूब के ऊपर जा रहा है। तो इससे पहले शांति के साथ देखिए, आपकी जर्सी सफेद है। 11 में चाहिए 6 रन, एक छक्का लगाओ मैच फिनिश करो और विकेट निकालो, मैच अपने जेब के अंदर डालो। लेकिन 2 तो विकेट जा चुके, अभी तक विकेटें उनके हाथ में बहुत है। कदमों का प्रयोग, स्टंपिंग जरूर की और इसी के साथ बल्लेबाज वापस, दबाव बढ़ता ही जाएगा और इस हालात में टीम का स्कोर 18, 3 विकेट के नुकसान पे सुरंगपड़ा टीम डीजे। शानदार खेल दिखाया है। हम जेएनपीटी के सीएम ट्रॉफी में मैदान के ऊपर क्या उन्होंने बैटिंग की थी, जबरदस्त इस बार देखा जाए और विश्वसनीय बल्लेबाजी की थी, सभी का दिल जीता था। वो सचिन तांडेल मैदान के अंदर आ चुके, 10 में चाहिए 6 रन। लेकिन प्रफुल्ल कोंडिलकर कोटे का इस बार दूसरा और पारी का ये चौथा ओवर लेके 10 में 6 रन चाहिए, 3 विकेट बाहर चले गए। अभी तक 7 विकेटें उनके पास है। दबाव वाली गेंदबाजी होनी ही चाहिए, तभी अंडर प्रेशर आ जाएगा सुरंगपड़ा के ऊपर। हल्के हाथों से कह रहे जोरदार पहला, नहीं लेजी थ्रो नहीं जमेगा। गतिशीलता चाहिए, जो रेस में अपने गति को सामान्य रखता है अक्सर वही रेस जीता जाता है। लेकिन इस प्रकार तो सिंगल चुराया, खाता खुद का ओपन किया सचिन ने, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 19, 3 विकेट के नुकसान पे। 9 बॉल में चाहिए 5 रन, 9 बॉल में 5 रनों की जरूरत है। चलिए स्पीड अप कीजिए, क्योंकि मुकाबले आप बहुत ही, इससे पहले कि डे नाइट का ये फॉर्मेट है, ये समय के साथ जल्दी मुकाबले खत्म हो जाएंगे। आयोजकर्ताओं को कल का प्लानिंग बनाना है, सभी को घर जाना है यहाँ से, ये खर्चे का काम है नाइट बोले तो। चलिए विकेट कीपर की चतुराई देखिए, बाएं हाथ के बल्ले अलंकार टांडेल को भी बांधा हुआ है। 9 में चाहिए 5 रन, ये मरियाई 8 में 5 रन चाहिए। ये ताकत है गेंदबाज प्रफुल्ल कोंडिलकर की, वाड़ा गेंदबाजी प्रफुल्ल दबाव में आ चुकी है इस बार सुरंगपड़ा टीम। टारगेट छोटा है, मजा है मैच में, क्या होगा वक्त बताएगा। छोटा सा टारगेट है 24 का। इस बार यहाँ सामने स्ट्रोक को लगा दिया है, फील्डर मौजूद है वहां, एक और इसी के साथ सिंगल ही मिलेगा और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 21, 3 विकेट 20, 3 विकेट के नुकसान 20, लॉस ऑफ 3 विकेट
और जीतने के लिए 7 बॉल में 4 चाहिए। इस ओवर की ये आखिरी गेंद है। एक हाथ अगर थोड़ा सा 2 विकेट जल्दी निकल देते तो बड़ा अंडर प्रेशर आता, लेकिन 7 गेंदों में 4 रन चाहिए। कुछ भी हो सकता है। प्रफुल्ल सुंदर गेंदबाजी कर रही है। और इस बार दिशा दी गेंद को, थर्ड मैन के ऊपर गेंद आ चुकी है, सीमा रेखा के नजदीक गेंद को फील्ड करने जा रही, और इस बार देखा सही दिमाग चलाया सचिन तांडेल ने। उन्होंने गेंद का इंतजार किया और गेंद को बस इस बार देखा जाए गली और थर्ड मैन के बीच से खेल दिया, और 1-2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 22 के घर में। जीतने के लिए 6 गेंदों में 2 रन चाहिए। आखिरी गेंदबाज कौन होंगे, मैच कौन जीतेगा, मरियाई जांबिवली या सुरुंगपाड़ा टीम, सुरुंगपाड़ा टीम या जांबिवली टीम, वक्त बताएगा। आखिरी 6 गेंदों में चाहिए 2 रन। संदेशची माळी सावळे या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आणि यानंतर सामना आहे ब्लू डायमंड करंजाडे आणि चॅलेंजर नारपोली दोन्ही संघांनी स्टेजच्या समोर राहायचं आहे। नारपोली संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर स्टेजच्या समोरूनच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे, याची नोंद घ्या आणि दोन्ही संघांना रेडी राहा। चलिए 6 गेंदों में 2 रन चाहिए। 6 गेंदों में 1 रन नहीं आए। कई ऐसे हमने मर्तबा मैचेस देखे हुए, लेकिन अब टफ फाइट करना पड़ेगा। आप पूरी तरह से मशक्कत करना पड़ेगा इस आखिरी गेंदबाज को, यानी कि जो गेंदबाज आ चुके बॉलिंग मार पर नीरज। नीरज को इस बार गेंदबाज है, ये नीरज के पास वो काबिलियत होगी। अमित सर खऱ्या अर्थानं विचार केला ना तर 30 चेंडू आणि 24 धावांची गरज होती। मी तर म्हणेन की एकदा जांभिवलीच्या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या व्हा, कारण हा सामना ज्या पद्धतीने त्यानं हाणलाय ना, मी म्हणेन की अप्रतिम। कारण 24 धावांची गरज 30 चेंडूमध्ये आणि त्याने हा सामना अंतिम षटकापर्यंत आणला। मी म्हटलं होतं की जर लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल ना, प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करणारा खरा माणूस असतो, ते खरेपणा क्रिकेटमध्ये दाखवला जातोय। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, विशेष कौतुक हम उनका कर रहे गेंदबाजों का। लेकिन ये देखिए, चलिए बल्लेबाज खुद ही सरेंडर हो चुके। इसे कहते जांबिवली की गेंदबाजों की ताकत और सुरुंगपाड़ा के नाकों में दम लाया है। कंपलसरी चेसिंग है, इसका मतलब कुछ भी करके सुरुंगपाड़ा टीम को मैच जीतना है तो 2 रन इकट्ठा करना है। और देखिए इस बार देखा जाए जो नीरज गेंदबाज है, नीरज कोंडिलकर, उन्होंने इस बार देखा जाए आते ही पहली गेंद को बल्लेबाज को चलता कर दिया। नए बल्लेबाज सनी महात्रे मैदान के अंदर। जीतने के लिए 5 बॉल में 2 रन चाहिए। सूरज सेलार ग्राम पंचायत करंदाड़ा के सदस्य विद्यमान, तो उनका हम स्वागत कर रहे हैं। लेकिन जीतने के लिए 5 में 2 रन चाहिए। मैच अभी तक कुछ भी हो सकता है। ये देखिए बल्ले से, लेकिन फील्डर मौजूद नहीं कोई। स्कोर दोनों टीमों का लेवल हो चुका है, लेकिन लीगली जीतने के लिए सुरुंगपाड़ा टीम को चाहिए 4 बॉल में 1। सर नारपोली संघ स्टेजच्या समोर यायचं आहे। नारपोली संघ लगेच स्टेजच्या समोर यायचं आहे। मैदान अजिबात रिकामं सोडायचं नाही, याची नोंद घ्या। मी वारंवार अनाउन्समेंट करतोय, त्याच्यामुळे स्टेजच्या समोर या। लगेचच क्षेत्ररक्षणासाठी आपण फिल्डिंग पाठवायचे। जसं सामना संपेल ना, लगेच आपण मैदानाकडे रवाना व्हायचं लाइनअप करून। यस, तो आखिरी 4 बॉल में 1 रन चाहिए। दिनेश सेलार, इनका भी हम स्वागत करें। लेकिन जहां सचिन तांडेल के पास क्रिकेट का जायजा है, अच्छे खिलाड़ी है, क्या विनिंग शॉट मार के इस बार देखा सुरुंगपाड़ा टीम जीतेगी, ऐसा वो कारनामा करेंगे। यहाँ गेंदबाज जांबिवली के इन्हें रोकेंगे, लेकिन जांबिवली के गेंदबाजों ने जबरदस्त गेंदबाजी करके लोगों का दिल जीता है। हार जीत क्रिकेट का हिस्सा है, उसमें कोई दिक्कत नहीं है। लेकिन विनती है स्पीडअप कीजिए। 4 में 1 रन चाहिए। अभी तक टच किया, इनफील्ड के ऊपर से मारा तो रन आराम के साथ बनेगा। सचिन स्ट्राइक के ऊपर है। ये सिंगल आंसर का फ्लिक किया और इसी के साथ इस मैच को जीता सुरुंगपाड़ा टीम ने। विनिंग शॉट खेला सचिन तांडेल ने और हार्ड लग गया
जरी मरी जाम्बेली टीम और वेल डन इस बार देखा जाए प्रतीक 11 सोरुंगपारा टीम ने जीत अर्जित की।